जय खानदेश, जय श्रीराम आणि मी जयश्री. तर साखरपुड्यामध्ये काय सामान दिला जातो ते तुम्हाला आज सांगते आहे. आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा ज्यांच्याकडे आता साखरपुडा आहे त्यांना सेंड करा. तर पहिले तर आम्ही 125 पानं घेतली होती नागवेलचे, त्यासोबत काता चुना सुद्धा दिला होता, सुपाऱ्या सुद्धा होत्या आणि फळांची टोपली होती. 7 ते 8 खडे मसाले होते, कोणतेही घेऊ शकता. ओला नारळ घेतला होता. 5 खोबऱ्याच्या वाट्या, ज्यामध्ये खारीक ठेवली होती आणि सुपारी, पैसा असं 4-5 वस्तू ठेवल्या होत्या. साखरचा पुडा बनवला होता. एक गुळाची भेली ठेवली होती. सोबतच आपण खाण्याचं पान बनवतो ना, त्याच्यासाठी आपण मसाले ठेवले होते, म्हणजे धना डाळ, शोपा वगैरे असं सगळं ठेवलं होतं. गुलकंद सुद्धा होता त्यामध्ये. त्यानंतर ड्रायफ्रुट्स ठेवले होते. ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्हाला 4 ठेवायचे, 5 ठेवायचे, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर नवरीचे साडीचा आणि मेकअप आणि स्प्रे वगैरे जे काही वस्तू लागतात ना रेग्युलरच्या, त्या वस्तू ठेवल्या होत्या. पर्स ठेवली होती आणि सॅन्डल घेतली होती सुंदर अशी नवरीसाठी. आणि इतकं सुंदर मस्त दिसत होतं ना, खूप भारी. आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर बघू शकता किती सुंदर झालं होतं. आणि आता नेमकंच मकर संक्रांती होऊन गेली होती, म्हणून मग मेहंदीचे कोन, हळदी कुंकाचं प्लेट बनवली होती आणि एक तिळाची डॉल. असं जसा सण असतो त्याप्रमाणे आपण देऊ शकतो. तर आता तो दिवस निघाला होता एंगेजमेंटचा. तर सगळ्यांची तयारी झाली होती, आमची सुद्धा. आणि आम्ही आधीच रेडी होऊन गेलो होतो, पण फोटोग्राफर आला नव्हता, म्हणून चला म्हटलं आपणच आपले फोटोग्राफी करून घेऊया. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भूमीचा डान्स बघायला मिळेल, तर नक्कीच फॉलो करून ठेवा. तर बघा, ज्ञानेशना इतका खुश होता ना. आणि मागच्या वर्षी त्याला मामाच्या लग्नात एवढं कळत नव्हतं, पण आता त्याच्या भावाच्या लग्नामध्ये त्याला खूप जास्त कळतं आहे आणि तो खूप एन्जॉय पण करतो आहे. तर तुम्हाला जर असेच छान माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मला कालच्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद भेटला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. तर चला जाऊया साखरपुड्याला आणि नक्की धमाल काय झाली ते बघण्यासाठी फॉलो करा. बाय.